नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये खण ब्लाऊजचा गळा किती उंचीचा घ्यायचा आहे, शोल्डर किती घ्यायचं आहे, ते माप घेण्याची पद्धत सोपी आहे ते बघूया। पूर्ण व्हिडिओमध्ये समजवलं गेलं आहे तुम्हाला, तर पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता ही पूर्ण उंची घेतली, छातीचा चौथा घेतला, शोल्डर आपण नेहमीप्रमाणे ब्लाऊज आहे तसं कटिंग केलेलं आहे, त्यामध्ये शोल्डर वाढवलं नाही, गळा खोली वाढवलं नाही, आहे तसं कटिंग केलं। 2.5 इंच हे गळा खोली घेतली, म्हणजे शोल्डर 5.6 घेतले, 2.5 इंच गळा खोली घेतली। आता इथं खण ब्लाऊज शिवण्याची पद्धत बघा। आता इथं आपण अस्तर खाली ठेवणार आहे, वरती ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। आता हे जे वर्क केलेलं आहे, जे वर्क केलेली महिला आहे ती आपल्याला कापायची नाही, मग त्यावरती आपण गळा घेणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। 5 इंचचा गळा घेतलेला आहे, म्हणजे आपले वर्क जिथं आहे तिथंच आपण गळा घेणार। खाली गळा वर्क कापायचंच नाही आहे, ते वर्क आहे तसंच ठेवायचं आहे। फक्त गळा खोली 2.5 घेतलेली आहे आणि खालीसुद्धा 2.5 इंचच माप घेतलं आहे आणि कापून घेतलेला आहे। जर मोठा गळा हवा असेल तर खाली आपण 3 इंच घेऊ शकतो। आता आहे तसा गळा शिवण करायचा आहे, यामध्ये काही बदल करायचा नाही। जो पलटीचा गळा आपण शिवण करणार आहे त्यासाठी अस्तर वरती घेणार आहे, खाली ब्लाऊज पीसचा कपडा घेणार आहे तसा गळा आपण शिवण करून घेणार आहे। नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। तर या पद्धतीने पूर्ण गळा शिवण करून झालेला आहे। आता हा गळा आपल्याला पलटी करायचा आहे। कुठे चुकला असेल तर परत आपण चेक करायचं आहे। जर कमी जास्त कपडा झाला तो कटिंग करून घ्यायचा आहे, कारण की शिवताना जो कपडा जास्त आलेला असेल तर आपलं ब्लाऊजची शिलाई उचकते, त्यासाठी ही पूर्ण काटेकोरपणे कटिंग करून घ्यायचे, मग शिवण करायचे। दाबटीप द्यायची। आता दाबटीप देताना व्यवस्थित कपडा दाबून घ्यायचे, प्रेस असेल तर प्रेस करून घ्या किंवा हाताने सुद्धा प्रेस केलं तरी चालतं। आता इथं व्यवस्थित दाबून दाबटीप देऊन घेतली, परत दुसरी एक दाबटीप देऊन घेऊया। साधारण 1.5 इंचच्या अंतरावर द्यायची, थोड्याशा अंतरावर द्यायची। दुसरी दाबटीप देताना थोड्या कमी अंतरावर द्यायची, जास्त मोठ्या अंतरावर द्यायची नाही, व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी या पद्धतीने गळा शिवण केला आहे आपण। पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घेणार आहे। त्यानंतर आपण कमरपट्टी जोडण्याची पद्धत बघूया। टक्स किती उंचीचा टक्स हवा असेल, या पद्धतीचे जर गळे जर आपण कापले शिवण केले तर टक्स किती इंचचा घ्यायचा आहे हे सुद्धा सविस्तर समजून सांगितले, पूर्ण व्हिडिओ बघा। आता एक्स्ट्राचा कपडा कापून घेतलेला आहे। मग आता टक्स देण्याची पद्धत सुद्धा व्यवस्थित बघून घ्या। टक्स आपण 4.5 इंचच्या अंतरावर दिलेला आहे। तर देताना टक्स पॉईंट शिवताना शोल्डरचा मध्य घेतलेला आहे आणि 4.5 इंचच्या अंतरावर तिरका असा शिवण करून घेतलेला आहे। परत उलटून घेतला आहे, परत शिलाई देऊन घ्यायची। दाबा सारखा उचलायची गरज नाही। अर्धा इंचच्या अंतरावर साधारण टक्स दिला गेला पाहिजे। हा टक्स दिल्यानंतर कमरपट्टी जोडणार आहे। टक्स दिल्यानंतर आपल्याला वाटतंय की कमी जास्त झालेला आहे, मग परत शिवण करून घ्यायचा आहे। तो शिवण झाल्यानंतर आता कमरपट्टी जोडणार आहे। कमरपट्टी जोडताना साधारण 1 किंवा 1.5 इंचच्या अंतरावर घ्या। अर्धा इंच अंतर आपण एका बाजूने फोल्ड करत असतो। जिथं आपण टक्स पॉईंट घेतला आहे तिथं सुद्धा कपडा आपण एक चुनट देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली जी ब्लाऊज दाबटीप दिल्यानंतर जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा मागचा भाग उचकतो ना, तर इथं आपण जर चुनट देऊन घेतली आहे तर त्यामुळे आपल्या ब्लाऊज उचकत नाही। जर चुनट दिली नाही तर ब्लाऊज उचकत राहतं, त्यासाठी हे चुनट देऊन घ्या। ही पूर्ण कमरपट्टी जोडून झालेली। तर या पद्धतीने आपलं ब्लाऊज मागचा भाग तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती देत राहील, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।